नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत पौष्टिक अशा बाजरीच्या पापड्या। आता ही उन्हाळी वाळवणातील एक रेसिपी आहे। आता या ठिकाणी मी एक वाटीभर बाजरी घेतलेली आहे। आता माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे मी थोडं प्रमाणातच करते। आता एक वाटी बाजरी घेतलेली आहे। आता ही बाजरी आपण स्वच्छ निवडून घ्यायची आहे। आणि बाजरीमध्ये कधी कधी बारीक खडे पण असतात। तर बघा, आता ही बाजरी आपण स्वच्छ निवडून एका भांड्यामध्ये घेतलेली आहे। आता या भांड्यांमध्ये आपण ही बाजरी स्वच्छ धुवून भिजत ठेवणार आहोत। आता ही बाजरी आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि भिजत ठेवूया। आता ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, कारण बाजरीला पावडर वगैरे लावलेली असते। आता ही बाजरी आपण धुवून घेऊया आणि वरती जी बाजरी तरंगती ही पोकळ अशी खराब बाजरी असते, तर ही बाजरी काढून टाकायची वर तरंगणारी। आता ही 2-3 पाण्याने आपण धुवून घेतली आहे। आता यामध्ये पाणी टाकून आपण ती रात्रभर भिजत ठेवायची आहे बाजरी। ती बाजरी आपण रात्रभर भिजवूया। आता याच्यावर झाकण ठेवू आणि पूर्ण रात्र ती भिजवायची आहे। चला, आता आपण बाजरी भिजत ठेवलेली आहे। आता ही आपण दुसऱ्या दिवशी याचं काय करते मी बघा। आता ही बाजरी आपली भिजलेली आहे। आता मी एका चाळणीमध्ये त्याचं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। बघा, एका चाळणीमध्ये टाकून ह्याचं सर्व पाणी आपण काढून घ्यायचं। आता हे सर्व पाणी निथळू द्यायचं या चाळणीमध्ये। आता हे पाणी निथळलं की नंतर आता बघा, आता ह्या अगदी पारंपरिक ही रेसिपी आहे बाजरीच्या पापड्या। आता ही बाजरी निथळली गेली आहे। आता आपण एका कॉटनच्या कपड्यामध्ये ती टाकायची आणि त्याला मोड येण्यासाठी आपण ती पूर्ण रात्रभर ठेवायची, 10-12 तास ठेवायची मोड आणण्यासाठी। आता ही बाजरी आपण एका कॉटनच्या कपड्यात बांधू आणि व्यवस्थित झाकण ठेवू त्याला मोड येण्यासाठी। तर चला, आता आपण ही बाजरी व्यवस्थित बांधून मोड आणूया। तर ही बाजरी आपण बांधून ठेवायची आणि आता बघा, मी एका छोट्या भांड्यामध्ये ती ठेवलेली आहे आणि आता ती झाकून व्यवस्थित अशी झाकून ठेवली होती। तर बघा, आता ही मी दुसऱ्या दिवशी ही बाजरी उघडली आहे। तर याच्यामध्ये बघा तुम्ही किती मोड आलेले आहे या बाजरीला। आता ही बाजरी बारीक असल्यामुळं ते मोड व्यवस्थित असे दिसत नाही, पण भरपूर मोड या बाजरीला आलेले आहेत बघा अशी। आता ह्याला भरपूर मोड आलेले आहेत बाजरीला। आणि मोड आलेले कोणतंही कडधान्य हे अगदी पौष्टिक असतं, त्याच्यापासून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला प्रोटीन मिळतं। तर मोड आलेली आता ही बाजरी आपण पूर्ण 1-2 तास फॅनखाली सुकून घ्यायची आहे आपल्याला ती बाजरी। तर चला, आपण ही बाजरी आता फॅनखाली सुकून घेऊया। ही बाजरी मी सुकायला ठेवलेली आहे। आता ही पूर्ण सुकून घ्यायची आपल्याला ही बाजरी। आणि नंतर आपण आता मी काय करते पुढे तुम्ही नक्की बघा पुढं व्हिडिओ। ती बाजरी आपण सुकून घेणार आहोत। आता ही पारंपरिकच रेसिपी आहे, ही बहुतेक भागामध्ये केली जाते। आता ही आपली बाजरी पूर्ण सुकलेली आहे। आता ही मिक्सरला लावून आपण ही जाडसर अशी वाटून घ्यायची आहे आपल्याला। जाडसर पीठ करून घ्यायचं आहे या बाजरीचं। चला, मग आपण आता ही मिक्सरला लावून घेऊया आणि त्याचं जाडसर असं पीठ तयार करून घेऊया। आता ही जाडसर पीठ आपलं मिक्सरवर 2-3 गरक्यामध्ये याचं पीठ तयार होतं। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पीठ तयार करून घेत आहे मी बघा। आणि आता हे मिक्सरला लावून त्याचं जाडसर पीठ तयार करून घेऊया आपण। आणि आता ते पीठ मी एका चाळणीने चाळून घेणार आहे, कारण चाळणीने जर नाही चाळलं तर त्याच्यामध्ये मोठी बाजरी राहिली तर ती पापड्यांमध्ये व्यवस्थित शिजली जात नाही। तर बघा, आता ते चाळून घेऊया आणि परत ते जाडसर राहिलं आहे ते आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया। तर अशा पद्धतीने परत आपल्याला ते मिक्सरला बाजरी लावून बारीक करून घ्यायची। आता एवढं पातेल्याला थोडंसं कमी असं एवढं पीठ आपल्याला या बाजरीचं मिळालेलं आहे। तर बघा, आता 1 वाटी आपल्याला पीठ मिळालेलं आहे बाजरीचं। आता हे
आता हे 1 वाटीला आपल्याला ह्या पापड्यांसाठी पाणी तापत ठेवायचं आहे. आता 1 वाटी पीठ आहे तर त्याला 2 वाट्या पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे. म्हणजे दुपटीने पाणी यामध्ये टाकायचं आहे आपण. आणि आता यामध्ये टाकण्यासाठी मी लाल मिरची आणि लसूण घेतलेला आहे. आता लाल मिरची लसूण हे बारीक मिक्सरला लावून आपण घेणार आहोत. चला तर मग आपण आता याचा ठेचा बनवून घेऊया. तर आता लाल मिरची आणि लसूण टाकल्यामुळे याची टेस्ट अजून वाढते. त्याच्यामुळं आता बघा पाणी मी 2 वाट्या पाणी उकळत ठेवलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण जो ठेचा केलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी त्या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता ह्या पाण्याला अशी चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आता हे पाणी खळखळ उकळू द्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर आपण त्यामध्ये आता यामध्ये मीठ टाकून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपण जे पाण्याला उकळी आली की आपण जे पीठ तयार केलेलं आहे ते पीठ आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. पण ते कशा पद्धतीने टाकायचे ते तुम्ही बघा. आता या पाण्याला आपली उकळी आलेली आहे. आता जे पीठ आहे ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. चला आता आपण हे पीठ यामध्ये टाकून घेऊया. तर बघा आता उकळी आता आलेली आहे पाण्याला आपल्या. ते उकळत्या पाण्यामध्ये जर आपण हे पीठ एकदम टाकलं तर त्याच्या गाठी तयार होतात. त्यामुळे पीठ हे आपण कसं टाकायचं ते बघूया. आता यामध्ये 1 चमचा पीठ टाकायचं आहे आपल्याला. फक्त 1 चमचा पीठ टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं. मग परत दुसरा चमचा अशा पद्धतीने हे पीठ आपण एक चमचा यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कारण जर एकदम टाकलं तर त्याच्या गाठी तयार होतात. त्यामुळं पीठ हे एकदम टाकायचं नाही. तर बघा आता हे सर्व पीठ टाकून झालेलं आहे. आता याला आपण शिजू देऊया. ते शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. आता बघा आता याला तुम्हाला जर वाटलं पाणी थोडं हे घट्ट झालं आहे, पाणी कमी पडलं तर तुम्ही अजून थोडंसं पाणी त्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता. आता हे आपलं शिजून झालेलं आहे. कमीत कमी 20 मिनटं हे मी शिजवलेलं आहे. आता ह्या पापड्या पळी पापड्या आपल्याला टाकायच्या आहेत. आता या मी प्लेटमध्येच टाकणार आहे कारण मी या फॅनखालीच वाळवणार आहे. त्या फॅनखाली आपल्याला 2-3 दिवस वाळवायला लागतात याला. आणि तुमच्याकडं जर ऊन असेल तर ते उन्हामध्ये 1 दिवसामध्ये पूर्ण पापड्या सुकल्या जातात. तर बघा अशा पद्धतीने याच्या पळी पापड्या टाकून घ्यायची. आणि छोटे छोटे पापड्या टाकले तर कमी तेलामध्ये सुद्धा या पापड्या तळता येतात. त्याच्यामुळे मी छोटेच टाकून घेते. कारण तळलेलं तेल परत वापरता येत नाही. त्याच्यामुळं कमी तेलामध्ये तळता येतील अशा पापड्यांचे आकार मी घालून घेते आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण या पापड्या प्लेटमध्ये टाकूया. बघा आता ह्या आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत. आता फॅनखाली सुकायला ठेवलेल्या आहेत. आता माझ्या 1 वाटीच्या 4 प्लेट पापड्या तयार झालेल्या आहेत. आणि आता ह्या फॅनखाली मी सुकत ठेवलेल्या आहेत. तर बघा नंतर घट्ट झाल्यावर सुद्धा याच्या पापड्या छान होतात अगदी. तर अशा गोल गोल अशा पापड्या आपल्या घालायच्या. आता 4 प्लेट पापड्या झालेल्या आहेत. ही 5वी प्लेट आहे. आता या 1 वाटीच्या एवढ्या पापड्या तयार झालेल्या आहेत. आणि माझ्याकडे जागा नसल्यामुळं मी अशा थोड्याच पापड्या करून ठेवते. आणि या फॅनखाली सुद्धा 2-3 दिवसामध्ये छान सुकल्या जातात. तर अशा पद्धतीने या पापड्या आपण टाकून घेऊया आणि नंतर त्याला सुकायला ठेवूया फॅनखाली. अगदी काही त्रास न होता अगदी सुंदर अशा या पापड्या तयार होतात. आणि आपण एकटेसुद्धा या पापड्या करू शकतो कोणाच्या मदतीशिवाय. तर बघ अगदी पारंपरिक ही रेसिपी आहे. आता आपण सर्व पापड्या
टाकून घेऊया आणि फॅनखाली सुकायला ठेवूया. बघा अशा पद्धतीने या पापड्या मी प्लेटमध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आणि तुमच्याकडे जर जागा असेल तर तुम्ही या पापड्या बाहेरसुद्धा टाकू शकता. बाहेर कागदावर तर फार पटकन अशा सुकल्या जातात. तर बघा आता या 4-5 प्लेट पापड्या माझ्या झालेल्या आहेत. आता या मी पूर्ण सुकवून घेते आणि नंतर तुम्हाला या मी तळून पण दाखवते. आता बघा या पापड्या माझ्या, आता ह्या पूर्ण माझ्या 4 दिवस या पापड्या मी सुकून घेतलेल्या आहेत. बघा आता ह्याचा बाजरी असल्यामुळे याचा कलर काळा आलेला आहे. बघा या पूर्ण सुकल्या गेलेल्या आहेत आपल्या पापड्या. आता मी तुम्हाला या तळून दाखवते पापड्या. आता या पापड्या तुम्हाला तळून दाखवते कशा तळतात. आणि अगदी छोटी साईज असल्यामुळे कमी तेलामध्ये सुद्धा या अशा सुंदर फुलल्या जातात या पापड्या. आणि ह्याच्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन मिळते, कारण याला आपण मोड आणलेला आहे, नंतर याच्या पापड्या तयार केलेल्या आहेत. तर बघा मैत्रिणींना, आता या पापड्या मी तुम्हाला तळून दाखवते. बघा अगदी कमी तेलामध्ये या पापडी सुंदर अशी तळली जाते. बघा ते आपल्या बाजरीच्या पापड्या तयार झालेल्या आहेत. ते आम्ही तळून घेतलेले आहेत. तर तुम्हाला ही बाजरीची पापड्याची रेसिपी कशी वाटली मैत्रिणींना? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे पापड्या करून बघा. बघा आता मी या पापड्या तळून एका बाऊलमध्ये ठेवलेल्या आहेत. तर तुम्हाला या बाजरीची पापड्याची रेसिपी कशी वाटली? आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.